नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा आपण एक ना धड या पुस्तकातील पुढील प्रकरणांचं अभिवाचन सुरू करतोय। आतापर्यंत आपण जे सहकार्य दिलं त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतोय। बऱ्याच जणांनी हा व्हिडिओ हे लाईव्ह प्रक्षेपण आपल्या मित्रांना पाठवलं, त्यांचाही मी खूप खूप आभारी आहे। आज आपण याच पुस्तकातलं पुढील प्रकरण म्हणजे मैफल हे वाचणार आहोत आणि त्यानंतर जय महाराष्ट्र हे एक आणखीन प्रकरण वाचणार आहोत। आयुष्यात आलेली माणसं त्यांनी माझ्या आयुष्याचीच सजवलेली मैफल या प्रकरणात आलेली आहे। माझ्या या अनुभव कथनातील हे प्रकरण मैफल। मैफिल हा जिवंत मनाचा सोहळा, तो तर खूप उपभोगला। माझे एक सुकटणकर नावाचे पक्षकार होते। मोठ्या जमिनीच्या व्यवहारात ते अडकलेले। अचानक त्यांचा फोन आला। सुकटणकर हे मोठे धीर गंभीर व्यक्तिमत्व, 60च्या पलीकडचे, घरातले निवृत्त अधिकारी। आहात का विचारले आणि आवर्जून घरी थांबायला सांगितले। घरी आले ते सोबत खास पाहुण्याला घेऊन, त्यांचा मावस भाऊ। पण मला काय करावे तेच कळेना। ज्यांच्या कविता आणि भावगीतांवर आम्ही वाढलो ते साक्षात मंगेश पाडगावकर माझ्या दारात होते। मनसोक्त गप्पा झाल्या, विनोद रंगले, सूर्यास्त पाहायचे म्हणाले। त्यांचा 60वा वाढदिवस त्या दिवशी होता। गर्दी चुकवून ते अपघाताने माझ्याकडे आले होते। ताजपूरला जायचे ठरले। मी, पाडगावकर, सुकटणकर, बस मी तर हवेतच होतो। ताजपूरला माझी जागा होती। एका वळणावर छान खाडी व खालचा चौलचा हिरवागार परिसर दिसायचा। अलिबाग तालुक्यातला सर्वात सुंदर परिसर मी घेतला होता। आम्ही तिथे उभे होतो। आतापर्यंत गप्पांना रंग चढला होता। सूर्यास्त होत होता। पाडगावकर एक एक किस्से सांगत होते, लोकांच्या बेगडी काव्य प्रेमावर बोलत होते। भावगीतातील मोर केशराचे या शब्दप्रयोगाचा जन्म कसा झाला ते सांगत होते। अनेक किस्से त्या संध्याकाळी त्यांनी ऐकवले। ती संध्याकाळ कशी विसरणार। झोपाळ्या वाचून झुलायचे या कवितेवर गाडी आली तेव्हा पाडगावकर आकाशवाणीत कामाला होते। घरी कविता ठेवून गेले होते। तुझ्या या घराच्या काठी थांबना गडे जराशी अशी शब्दरचना होती। घरात त्यांचा मुलगा होता। रात्री परतल्यावर मुलाला पाडगावकरांनी सहज म्हणून अभिप्राय विचारला। त्यांनी कवितेत एका शब्दात बदल केल्याचे सांगितले। झाले, हा जिप्सी वैतागला, त्यांचा इगो दुखावला। पण पुढे त्या दुरुस्तीने अनर्थ टळला। जगाला आता त्या ओळी अशा ऐकू येतात, तुझ्या या घराच्या काठी थांब तू गडे जराशी। नाहीतर गाणाऱ्यांनी सर्वांनाच नागडे असे ऐकवले असते। पाडगावकर बोलत होते, मी जीवाचे कान करून ऐकत होतो। आता काळोख दाटून आला होता। आम्ही त्यांना उमटे धरणाच्या बांधावर नेले। कविमन हरवून गेले। बसूया म्हणाले। बराच वेळ एकांतात बसले। गाणी गुणगुणली। कुठून तरी पक्ष्यांचा आवाज ऐकू येऊ लागला। समाधी तुटली। वाकडे नावाच्या मित्राची तोडकी मोडकी पोल्ट्री तिथेच होती, त्यात आम्ही शिरलो। त्यांच्याकडे वही मागितली। आता जंगलात वही कुठून आणणार। शेवटी हिशोबाची डायरी दिली। तोपर्यंत कोंबड्या भाजून तयार झाल्या होत्या। भजी आली होती। मैफिल रंगली। तिथेच एक कविता रसवली, संदेश दिला। जगभर कवी संमेलने केली, पण कोंबड्यांसमोर कविता वाचनाचा योग प्रथमच आला होता। पाडगावकर चांगले 2-3 दिवस मुक्कामाला राहिले। कुठेही गवगवा नाही, जाहीर कार्यक्रम नाही। मने जुळली। घरी आले। जमिनीवर बसून जेवले। जेवतानाही अखंड मैफिल चालूच असायची। एका वहीत माझ्यावर 4 ओळी लिहिल्या। आपण असतो आपली धून गात रहा।
आपण असतो आपली धून गात राहा, आपण असतो आपला पाऊस नाहत राहा. आपण असतो आपली धून गात राहा, आपण असतो आपला पाऊस नाहत राहा. झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या, झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या. मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या. माझ्यासाठी एवढ्या मोठ्या प्रतिभावंताने दिलेली ती एक अनमोल भेट होती. आजही ती वही माझा किमती दस्तऐवज आहे. पाडगावकर जातील तिथे असेच प्रेम पेरणारे आनंद यात्री. नंतर माझ्या लग्नालाही ते खास निमंत्रित म्हणून हजर होते. आणखी एक आनंद यात्री आम्ही सोसला. त्याचा पाहुणचार अगदी नाकात दम आणणारा, पट्टीचा सारस्वत. अलिबागला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरेश भट आले. एकदा का तार लागली की मग कशाचेही भान नाही. पुरे सभागृह डोलत होते. स्वतःच्या जगण्यावर राग काढणारा हा कवी शब्दांशी खेळताना आम्ही पाहिला. खाण्याचा विलक्षण भोगी, शरीर साथ देत नसताना मरणाबाबत कमालीचा बेफिकीर. जाण्याचे नावच घेत नव्हते. एक दिवसाचा मुक्कामाचा बेत आठवडाभर रेंगाळला. डॉक्टर मित्रांनी प्रचंड सेवा केली. रोज आम्हाला गझलांची मेजवानी होती. पण हे असेच चालू राहिले तर शेवटी विदर्भातल्या मित्राकडे त्यांची रवानगी झाली. भट यांची शब्दसंपदा मोठी, त्यांचे जगणे जगावेगळे. हक्काने पाहुणचार घेण्याचा विदर्भीय ठेकाही खास. पण आम्ही हळहळत होतो. हा वेदनेचा सोबती शेवटी वेदना सोसतच गेला. पण त्या बैठका हजार रुपये खर्चूनही पुन्हा होणे नाही. यशवंतदेव हे नाना लिमये यांचे चाहते. त्यामुळे देव काकांबरोबर अनेक वेळा बैठका रंगल्या. त्यांच्या आणि विनाताईंच्या तोंडून गाण्यामागचे गाणे ऐकणे म्हणजे स्टेजवरच्या मैफिलीपेक्षा विलक्षण अनुभव. कलाकार जन्माला यावा लागतो. यशवंतदेव त्यातलेच एक. त्यांचे कितीतरी कार्यक्रम ऐकले, पण त्या मैफिली, खाजगी मैफिली, त्यात वेगळाच रंग असायचा. एका मित्राच्या घरी असेच गाण्यावर जगणारे दाम्पत्य यायचे. खेळून निघाले की आमंत्रणे सुटायची. मग उशिरापर्यंत फक्त धमाल. गाण्यांचा तो निखळ आनंद आम्ही मिळवायचो. बाईसाहेब खाजगी शिकवण्या घेणाऱ्या, पण 320 किमान जर्दा पानाला त्यांची पहिली पसंती. मग अगदी माणूस चित्रपटापासून सुरुवात व्हायची. भूपाळीने मैफिल संपायची. पण प्रत्येकाने वेगवेगळी भैरवी म्हणायची. सजल नयन गुणगुणतच आम्ही जडावलेल्या डोळ्यांनी पहाटे घरी परतत असत. आमच्याकडे एक जिल्हा न्यायाधीश होते. सुरेश भटांच्याच कुळातले, बंधने झुगारणारे, कायद्याचे जोखड खांद्यावर असतानाही आनंद यात्री बनलेले. माझी कीर्ती कुठून तरी त्यांच्या कानावर गेली. दुपारी केबिनमध्ये बोलवले. चहा 5 म्हणाले. दोस्ती जमली ती अगदी अलिबाग सोडेपर्यंत. या माणसाच्या मैफिलीत आम्ही केव्हाही जायचो. कोर्ट संपले की हा माणूस स्वतःचे जगणे जगायचा. बाजूचे जज डोळे फाडून बघायचे, पण हा मात्र दोस्तीचा पक्का. भीडभाड अजिबात नाही. गाणे हे त्यांचे वेड होते. मी मात्र एक केले. कधीही त्यांच्यासमोर माझे कोणतेही काम काढले नाही. हा माणूस मैफिलीत लहानाहून लहान व्हायचा. पत्नीला सरकार म्हणायचा आणि सेहगलवर जीव ओवाळून टाकायचा. इतका बिंदास, पण तरीही स्वतःच्या नोकरीशी प्रामाणिक. असा न्यायाधीश मी पुन्हा कधी अनुभवला नाही. माणसांचा वेडा आणि स्वच्छंदी. पुढे त्यांच्या भेटीचा योगच आला नाही. दिल्लीला माझा मुक्काम एका मित्राच्या गेस्ट हाऊसवरच असायचा. तो तर मोठ्या मोठ्या मराठी उद्योगपतींचा अड्डाच बनलेला. दिमतीला गाड्या, घोडे, खानसामे असायचे. जो तो सायंकाळी 7 नंतर जमायचा. रितसर देवपूजा झाली की उत्तर पूजा रंगायची. मग घड्याळाचे बंधन नसायचे. बिझनेस वगैरे काही नाही. फक्त मजा, गाण्यातला निखळ आनंद. ती मंडळी अलिबागला आली की नागाव समुद्रावर एका ठराविक ठिकाणी उतरायची. मोकळ्या वाळूत मग आम्ही पाय पसरायचो. हे क्षण माझ्या वाट्याला आले. यापेक्षा काय श्रीमंती पाहिजे. पोशाखीपणा विसरून हे सर्वजण यायचे. सर्व करोडोपती, पैशातच खेळणारे, राजकारणी घराण्यातले किंवा स्वतः मोठ्या कंपनीचे मालक.
पण एकदा चौलच्या आमच्या काठवीवाडीत आम्ही जमलो. तेथे मातीचे कुडाचे साधे झोपडे होते. पौर्णिमा होती. झापांवर लुंगी पसरून मैफिल रंगली. बाजूला चुलीवर मटणाचा रस्सा रटरटत होता. पोपटी लावली गेली. एक एक करून दर्दी मंडळी जमत गेली. पहाटेचे 4 वाजले तरी मंडळी थांबायला तयार नव्हती. सकाळी तांबे घेऊन शेतात पाठवले. आल्यावर हा उद्योगपती ढसा रडला. त्याला त्या रात्रीने त्याचे बालपण परत दिले होते. विदर्भातील शेत त्याला आठवले होते. जगभरातील 7 स्टारमध्ये वावरणारा तो पुन्हा लहान झाला होता. ती दोस्ती पुढे अनेक वर्ष टिकली. अलिबागेत एक गोड जोडपे होते. दोघेही गोड गळ्याचे, आदर्श पती पत्नी. एका माडीवर भाड्याच्या खोलीत राहायचे. नवरा साधा सरकारी नोकर. अलिबागच्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात ते भाग घ्यायचे. अगदी देवळातल्या सप्ताहात सुद्धा अभंग गायचे. अनेक घरात त्यांचा वावर असायचा. त्यांनी उंबरठा ओलांडला की घरात चैतन्य यायचे. त्यांच्यासोबत गप्पा पण संगीतमय व्हायच्या. पुढे ते कृष्णाकाठी गेले. कराडलाही त्यांनी आपलेसे करून सोडले. देवही काही ठिकाणी हात आखडता घेतो. त्यांच्या वेलीवर बरेच वर्ष फूल नव्हतं. पण ती खंत त्यांनी जगाला कधीच दाखवली नाही. उलट कित्येकांच्या घरात त्यांनी फक्त सुखच पेरले. तो लक्ष्मीनारायणाचा जोडा आमचा खास मेहमान असायचा. आता त्यांच्या कन्यारत्नाकडेही गायनाचा वारसा दिला जात आहे. सरकारी वकील होतो तेव्हा एका खून खटल्यातील फिर्यादी पक्ष घरचाच झाला होता. आम्ही एकत्रच भाकरी खायचो. मंडळी तयारीसाठी अलिबागेतच भाड्याची खोली घेऊन राहायची. रात्र रात्र साक्षी पुराव्याची तयारी चालायची. केस होऊन गेली. आरोपी शिक्षेला गेले. मला शिकारीचा अनुभव घ्यायचा होता. त्याने ते नेमके लक्षात ठेवले. पनवेल कर्जतहून पट्टीचे शिकारी आले. ती रात्र आम्ही जंगलात काढली. हाऊस म्हणून हुकमी ससे उडवले. बोर्लीचे गेस्ट हाऊसमध्ये डोंगर माथ्यावर एक बैठक रंगली. मी अस्वस्थ होतो. मला ते प्रखर उजेडाचे झोकात दिसणारे ससे आणि बंदुकीचा बार झाल्यावर जीवाच्या आक्रांताने उडी मारणारे जीव आठवत होते. मी एकही घास खाऊ शकलो नाही. बेरंग होऊ नये म्हणून त्यांना मोडताही घातला नाही. इतकी मजेशीर मंडळी, पण मी एकही क्षण उपभोगू शकलो नाही. रंगलेली मैफल बेचव होऊन गेली. बेरंग झाली. पुन्हा कधीही मी शिकारीला गेलो नाही. मुलीची राज्य नाट्य स्पर्धा रोह्याला होती. दिवस होता 31 डिसेंबरचा. हा सूर्यास्त मी कधीही चुकवत नाही. स्वतःचा विचार करण्यासाठी तो मी वापरतो. रोह्याजवळच्या डोंगरावरून तो सूर्यास्त आम्ही अनुभवला. सोबत माझा उद्योगी मित्र होता. त्याच्या एकत्र कुटुंबाबद्दल मला आकर्षण फार. काका पुतणे एकत्र व्यवसाय करायचे आणि प्रत्येक नवा व्यवसाय आवडीने मला दाखवायचे. आमचे चांगले सूत जमले होते. ती रात्र आम्ही अचानकपणे त्यांच्या कोलाडच्या घाटात असलेल्या नव्यानेच घेतलेल्या जागेत घालवली. सोबत त्यांच्याच कंपनीचा डेक होता. त्यावर त्यांनी खास रेकॉर्ड करून आणलेली भावगीते. आदिवासी नोकराचे झोपडे, सुकी मच्छी, कोंबडी, पोपटीचा बेत. सर्व कुटुंब अक्षरशः काव्यात रंगले. समोर मोठे तळे खोदलेले होते. संपूर्ण जंगलात आम्हीच राजे. शिकारीचा विषय निघाला. मग नेमबाजीवर आला. माझ्याकडे तेव्हा एक खास छोटेखानी रिव्हॉल्वर असायचे. होत्या नव्हत्या तेवढ्या राहून आम्ही हवेतच संपवल्या. माझ्यावर उपकार असलेले एक मुस्लिम शिक्षक होते, पण हिंदू धर्माचे गाढे अभ्यासक. पत्नी सुद्धा हिंदूच. स्वतःचे नाव सुभाष लावायचे. कष्टातून वर आलेले, प्रचंड हुशार. अलिबागेत अनेक गोष्टी त्यांनी प्रथम केलेल्या. त्यांचा मित्रही आमच्या कॉलेजचाच प्राध्यापक. पुढे तो पुराण वस्तू संशोधन खात्यात मोठा अधिकारी झाला. त्याचे शेत रामराजला होते. एका रात्री ही जोडगोळी माझ्याकडे आली. त्या दिवशी त्यांच्याकडे गाडी नव्हती. माझ्या गाडीने आम्ही रात्री उशिरा त्यांच्या त्या खेड्यात धरणाच्या शेजारी असलेल्या शेतावर पोहोचलो. ठाकूर जमातीचे जोडपे शेतावर होते. त्यांची स्वच्छता पाहाल तर आपल्यालाच लाज वाटेल अशी. स्वच्छ सारवलेले अंगण, चकाकणारे पितळेचे तांबे, ताटे, वाट्या. आम्ही शेतातच पथारी पसरली. खालच्या शेतातले कांदे, कोथिंबीर उपटली. मिरच्या काढल्या. त्याचे पाट्यावर वाटण केले. मोठा गावठी कोंबडा कामी आला.
लाल जाड्या तांदळाचा भात आणि तो रस्सा, त्यापुढे सर्व विसरून गेलो. IPCLला भीमसेन जोशी आले होते. आम्ही पहिल्याच रांगेत होतो. पहिला भाग रियाजामध्ये गेला. कॉफी पिऊन आम्ही आणखी जवळीक साधली. भारतीय बैठक स्वीकारली आणि लागली समाधी ज्ञानेशाची अशी मध्येच सुरुवात करीत भीमसेनाने सर्व कानसेनांचा कब्जाच घेतला. पुढचे 2 तास आम्ही फक्त नशेत होतो. तो कैफ अद्याप उतरलेला नाही. अजित कडकणेंनी तसेच अनेकांनी आमच्या जीवनाची मैफिल अशीच रंगवली. माझा हा बँक बॅलन्स खूप मोठा आहे. पुढे सारे आयुष्यच मैफिल होऊन गेले. अनेक जण बैठकीतून निघून गेले. काही जण कायमचे गेले. वय सरत होते. मी गुरफडत होतो, गुंतत होतो. जेव्हा शांत होतो तेव्हा ते क्षण आठवतात. त्यामुळे नवी उर्मी येते. डॉक्टर देशपांडे आवर्जून नेहमी सांगायचे, वकील साहेब, नंतर रुखरुख लागते. करायचे बरेच होते पण काहीच केले नाही. तेव्हा सावध व्हा, स्वतःसाठी जगा, कुटुंबाला वेळ द्या, नाहीतर बराच उशीर झाला असेल. खरंच होते ते. मित्रांनो, ही माझ्या आयुष्याची मैफिल. या उन्हापुऱ्या आयुष्यात मी राजकारणातही खेचला गेलो. रमलो, वाढलो, वावरलो. समाजकारणाचा भाग म्हणून आणि वकिली क्षेत्रात असल्यामुळे स्वाभाविकपणे राजकारण हे आलेच. त्यावरच बेतलेले हे पुढचं प्रकरण. जय महाराष्ट्र. राजकारणात मी काय केले हा वादाचा विषय होईल, पण शिकलो मात्र बरेच काही. काही अनुभव सांगण्यासारखे, पण त्याहीपेक्षा जास्त अनुभव खोल कप्प्यात दडवून ठेवण्यासारखे. काही स्फोटक, काही भेदक. मोठ्यांचे कोतेपण अनुभवले आणि छोट्यांचे मोठेपण सुद्धा मी येथेच अनुभवले, उपभोगले. बाळासाहेबांना आमचे लेखी खास मान. चळवळ करावीशी वाटली ती शिवसेनेमुळेच. मुंबईला कॉलेजात असताना शिवसेनेचे आकर्षण होते, पण धसकाही होता. तरी योगायोग आताच. अलिबागेत वकिली सुरू केली तेव्हा राजकीय परिस्थिती अशी होती की काही नवा पर्याय दिल्याशिवाय गत्यंतरच नव्हते. शिवसेनेचे गजानन वर्तक चौलचे. त्यांनी प्रयत्न केलेच होते. त्यातच ते माझे मामा. आम्ही एकत्र काम करायचे ठरवले. बोलता बोलता भगव्याला प्रतिसाद मिळू लागला. पूर्वी शिवसेना शाखा स्थापन करण्याचे अनेक प्रयत्न फसले होते, पण यावेळी मात्र तसे नव्हते. मनगटात जोर असलेली मंडळी जमत गेली. नवकारची शाखा काढली. नवकार तसे उग्र गाव, पण फारसा विरोध झालाच नाही. मुंबईकर मंडळी साथीला होतीच, मग धडाकाच लावला. दर रविवारी नवीन शाखा उघडायची मोहीमच निघाली. हौशे नवशे स्वतःहून येत होते. चौल, रामराज, हाशिवरे येथे शाखा निघाल्या. शेका पक्ष खडबडून जागा झाला. तरुण हातचा जातोय म्हटल्यावर त्यांनी मनावर घेतले. आता 2 हात करायची वेळ आली. अलिबागलाच मुलांनी उचल खाल्ली. नागपंचमीचा मुहूर्त ठरला. अखेर शिवसेनाच अलिबागला उतरली. महिनाभर आम्ही जीवाचे रान केले. मीच काय तो जास्त शिकलेला, व्यावसायिक, त्यामुळे प्लॅनिंग माझे, वक्ता मीच आणि कार्यकर्ता पण मीच. आम्ही स्वतःच बॅनर रंगवायचो. जिल्ह्यात शिवसेना आधीच पोचली होती. पूर्वीचा विरोध लक्षात घेता सगळी जय्यत तयारी होती. शिवसेनेत त्यावेळी ढाणेवाग कितीतरी होते. स्टेजवर तर जागाच नव्हती. नगरसेवक आणि अनेक नेते खाली पावसात बसले होते. मोठ्या जल्लोषात सभा झाली. सरांचे, साहेबांचे, दत्ताजी साळवी यांची भाषणे खूप गाजली. क्रीडाभुवन ओसंडून वाहत होते. 4 महिन्यात तालुका भगवामय झाला होता. नेत्यांनी सापांना ठेचायची गर्जना केली. काँग्रेसवाल्यांची भीती नव्हतीच. शेका पक्षाला नडेल तर फक्त शिवसेनाच हेच त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी सुद्धा आम्हाला थोडी ढील दिलेली. शेका पक्ष मात्र संतापून उठला. महिन्याभरातच शिवसेनेच्या शाखांवर हल्ले सुरू झाले. शिवसैनिकांनाच ठेचायला सुरुवात झाली. उघडपणे आव्हानांच्या बैठका होऊ लागल्या. तालुक्यात शिवसेना विरुद्ध शेका पक्ष असे युद्ध रंगू लागले. अनेक केसेस झाल्या. पोलिसांकडे आमचा वाली कोणीच नव्हता, पण त्यांना आमच्याबद्दल सहानुभूती वाटायची. माझी स्कूटर रात्री बेरात्री वणवण फिरायची. अलिबाग सोडून आम्ही आता मुरुडमध्येही
पादाक्रांत करण्यास सुरुवात केली होती. मला आता स्वतंत्र प्रतिमा आली होती. मी शिवसैनिकांचा तारणहार बनलो होतो. अलिबाग शाखेवर हल्ला झाला. अनेक जण जखमी झाले. प्रतिकारात आम्ही कमी पडलो. पोहत येण्याची गोष्टी करणारे मुंबईकर नेते शेवटपर्यंत पोचलेच नाहीत. आम्ही 15 दिवस लपून होतो. एका काँग्रेसच्या घरात प्रमुख कार्यकर्त्याचा मुक्काम होता. ते घराणे मुंबईत शिवसेनेचे काम करीत. त्यांनी नेत्यांशी संपर्क साधला तेव्हा कुठे कुमक आली. सरमळकर आले, बरेच भाई आले. मुंबईची मदत सुद्धा आली. मुंबईची मदत आली म्हटल्यावर विरोध बोथड होऊ लागला. शेका पक्षाकडे जे बाई होते त्यांना डायरेक्ट घरी जाऊन थंड करण्यात आले. शिवसेना थंडावत होती. मुलांनी कच खाल्ली होती. पण कार्यक्रम सुरूच राहिले. अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे झाली, वह्या वाटप झाले, सेवा पथके धडकली, पूरग्रस्तांना मदत केली. अशा कार्यक्रमातून शिवसेना घराघरात पोचली. भाजपला ते जमत नव्हते. ते लोकांना भिडण्याचे काम शिवसेना करत होती. भाजपला शिवसैनिकांची मदत हवी होती, पण शेका पक्षाची वैर मात्र नको होते. अलिबाग, मुरुड, पेणमध्ये तर शेका पक्षाशी नडणारा म्हणूनच शिवसेना वाढत होती. शेका पक्षाला नको म्हणणारी माणसे आमच्याकडे येत होती. चंद्रहास पाटील, विष्णू आचरेकर सारखी मंडळी माझ्या हाताशी आली. माझी जबाबदारी त्यामुळे वाढली. जिल्ह्यात शिवसैनिकांना पोलिसांपासून वाचवणे हा एकच कार्यक्रम माझ्याकडे राहिला. या संघर्षात मात्र एक झाले. मी जिल्ह्यात सर्वकडे पोचलो. अनेक नेते मला ओळखू लागले. मुंबई महानगरपालिकेत बरेच जण स्वतः नगरसेवक होते. त्यामुळे आम्ही कुणाकडेही धडकायचो, मदत मागायचो. शिवसेनेच्या बैठका आमच्याच घरी व्हायच्या. नेत्यांचे लाडच नसायचे. माळ्यावर पत्रा टाकून आसरा केलेला. मनोहर जोशी जिल्हा नेते. आम्ही सगळे खालीच बसायचो. शिकत होतो. पक्षाबद्दल आस होती. अमरनाथ पाटलांना जिल्हा प्रमुख करण्यात आले. याच काळात प्रभाकर मोरे, बबन पाटील शिवसेनेच्या प्रवाहात सामील झाले. त्यातच मोठा आघात झाला. विष्णू आचरेकरची प्रगती डोळ्यावर आल्याने साळावला विक्रम इस्पातच्या साईटवर काम चालू असतानाच त्याच्यावर वाढ झाले. रक्ताने भरलेला देह आम्हाला पाहवत नव्हता. चितेबरोबर मने धगधगत होती. मोठी अंत्ययात्रा निघाली. सर त्यावेळेला विरोधी पक्षनेते होते. आमच्या अनेकांनी सांत्वन केले. खाजगीत खांद्यावर हात टाकून सरांनी मला बाजूला घेतले. असे हुतात्मे जाण्याची तयारी ठेवा, चालायचेच, ते म्हणाले. एकीकडे जळजळणारा आक्रोश आणि दुसरीकडे सबुरीचा सल्ला. मी पार गोठून गेलो होतो. आता कुठे आमची शिकवणी सुरू झाली होती. विष्णू आचरेकर उमदा होता. मुंबईत नोकरी सोडून आला होता. मुख्य म्हणजे अंगात रग होती. पोलीस अधिकाऱ्याचा तो मुलगा होता. 2 हात करायची ताकद होती. रिक्षा चालवायचा. कॉन्ट्रॅक्टर झाला. पक्ष वाढवत होता. दुर्दैव हेच की सोबतीला असणारे ऐन वेळी त्याला मारेकऱ्यांच्या हाती टाकून पाय लावून पळाले. कुणी साधी दगडफेकही केली नाही. नंतर तेच मोठे झाले. विष्णूला त्यांनी हुतात्मा केले. त्याच्या नावाने स्वतःच्या पोळ्या भाजून घेतल्या. विष्णूचा मृत्यू आम्हाला सर्वांना चटका लावून गेला. काहींनी तर प्रतिज्ञाच केली होती. बदला त्यांच्या डोळ्यात दिसत होता. लोकसभेची निवडणूक होती. आमच्या घराजवळच शेका पक्षाची कचेरी होती. विष्णूचे मारेकरी नुकतेच जामिनावर सुटले होते. मुख्य आरोपी गावात प्रथमच दिसला. थांबवणे शक्यच नव्हते. भर रस्त्यात कापला गेला. नेत्यांनी खिडकी लावून घेतली. कचेरीतल्या माणसांनी शटर ओढून घेतले. कुणीही साक्ष द्यायला सजावला नाही. राजकारणात 2 पक्षाचे 2 कार्यकर्ते हकनाक मारले गेले. दोन्ही वेळेला सोबती पाय लावून पळाले. पोलिसांची सहानुभूती आचरेकरांनाच होती. बदल्याची आग शांत झाली होती. शिवसेनेला अभिमान वाटावा असेच ते कृत्य वाघाने केले होते. पुढे ती केस चालली. सर्वांना मी निर्दोष सोडवले. आचरेकर मर्डर केसमध्ये मात्र कठोर शिक्षा आरोपींना मिळवून दिली. आता शिवसेना पुन्हा काट टाकत होती. आधीच्या लोकसभेत उमेदवारच नव्हता. शेवटी भाजपला तिकीट गेले. नरेन जाधवला तिकीट गेले. शिवसेनेचा प्रचार प्रमुख मीच होतो. इन 3 कार्यकर्ते, 1 मारुती व्हॅन आणि फक्त 12,000 रुपये वर्गणी काढून तेही जमवलेले. पण भाजपची मुळे पार खोलवर रुजलेली. 2 महिने आम्ही जिल्हा पिंजून काढला. समोर बलाढ्य लढत होती, पण प्रसंग निभवून नेला. अपेक्षेपेक्षा जास्त मते काढली. शिवसेना बांधली गेली. भाजप परिवारात मी ओळखला जाऊ लागलो. भाजपची शेकाबरोबरची सलगी या निवडणुकीत तुटली. जे व्यापारी होते ते वेगळे पडले.
सहकारात गेले ते. पण पुढे रायगडची जागा शिवसेनेकडे आली. ठाण्याला सतीश प्रधानांचे काम चांगले चालले होते. साहेबांनी त्यांना पुढच्या लोकसभेची उमेदवारी दिली. सर्वच जबाबदारी पुन्हा माझ्यावर आली. नियोजन माझे, कुमक त्यांची. स्थानिक लोकाधिकार समिती निवडणुकीत उतरली. उत्तम नियोजन होते. इतर पक्षांपेक्षा आम्ही यंत्रणेत कितीतरी पुढे होतो. अजून सेशनयुग सुरू झाले नव्हते, त्यामुळे यंत्रणा जोरात होती. गावागावात लोकाधिकारांची माणसे उतरलेली होती. कुणाच्या लक्षात येण्या अगोदरच गावे शाखा बांधल्या गेल्या. विजय डोळ्यासमोर दिसत होता. शिवसेना इतिहास घडवणार असे वाटत असतानाच इंदिरा गांधी गेल्या. काँग्रेसची लाट आली. त्यात सतीश प्रधान वाहून गेले. पण तयारी कशी करायची ते त्यांच्याकडून आम्ही शिकलो. रात्री श्रमपरिहार करायला प्रधान स्वतः कार्यकर्त्यांसोबत बसायचे. फड रंगायचा. रॉयल सॅल्यूटच्या क्वार्टर एक खोली भरून आणल्या होत्या. ती निवडणूक शिवसैनिक विसरणारच नाही. सैन्य पोटावर चालते हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. निवडणूक निकालाच्या आदल्या रात्री सर्व मतमोजणी प्रतिनिधी, नेते यांचा मुक्काम रविकिरण हॉटेलात होता. आमच्या विरोधी काँग्रेस होती. प्रधान साहेबांनी आपले केंद्रीय क्रीडा मंत्री पदही रात्री जाहीर करून टाकले. रात्रभर करमणूक केली. दुसऱ्या दिवशी आमच्यावरच सुतक पाडण्याची वेळ आली. प्रधानांनी रायगडचे तोंड पुन्हा कधीही पाहिले नाही, की तिकिटाचे नाव सुद्धा काढले नाही. शिवसेना नेत्यांची जिल्ह्यात कुठे सभा असली की नियोजन, निवेदन माझ्याकडे असायचे. देवेंद्र साटम सारखी मंडळी पुढे येत होती. देवेंद्र तेव्हा सरपंच होता. माझे काका खालापूरचे तहसीलदार होते. देवळातील मूर्तीची कुणीतरी मोडतोड केली आणि जातीय तणाव वाढला. सपासप तलवारी निघाल्या. खोपोली, चौक, मोहपाडा पेटून उठले. काकांनी देवेंद्रला गाडीत बसवले. मंडळींना शांत केले. पुढचा अनर्थ टळला. पण तोपर्यंत जाळपोळ सुरू झाली होती. शिवसैनिकांना पकडण्याचे फरमान निघाले होते. त्या धगधगत्या वातावरणात मी घुसलो. आमची अलिबागची कुमक त्यांना पुरवली. खालापूर, कर्जत तालुक्याचे कर्ज आमच्यावर होतेच. अलिबागवर प्रसंग आला तेव्हा इथल्याच वाघांनी आम्हाला जीवदान दिले होते, रसद पुरवली होती. ते वातावरण आता दिसत नाही. त्यावेळचे अनेक वाघ आता काळाआड गेले. काही वयापरत्वे निवृत्त झाले. शिवसेनेने सत्ता बघितली, पण पक्ष वाढवणारे, अंगावर वाल झेललेले आणि नंग्या तलवारी घेऊन धावणारे काळाआड गेले. आवाज कुणाचा असे ओरडणारे अनेक केसेस अंगावर घेता घेता पार थकून गेले, चिपून गेले. मुठभरांच्या नशिबी आमदारकी नाहीतर झेडपी आली. पुरती वाताहत झाली. त्या धडधडत्या शिवसैनिकांचा मी पाठीराखा होतो. किती सैनिक कामी आले त्याची गणतीच नाही. एकेकाच्या कथा काढल्या तर नवे शिवचरित्र जन्माला येईल. पण तो काळच नशेचा होता. शिवसैनिकांचा आदेश जीवापेक्षा पारा होता. शिवसैनिक कॉन्ट्रॅक्टर बनला नव्हता. उद्योगपतीच्या कानाखाली वाजवून नोकरी मागायची त्याला सवय होती. त्यांना अजून अग्रीमेंटवर सह्या करण्यातली मजा कळायची होती. सत्ता अजून फार दूर होती. मी आता अलगद बाजूला होत होतो. माझ्या आघाडीवरचे काम संपले होते. जमीन, जामीन, सेशन, अटकपूर्व जामीन यात मी स्वतःला गुंतवून घेतले. जिल्हा उपप्रमुख पद स्वतःहून मी सोडून दिले. माझी नाळ तुटत जायची होती. मी तारणार होतो, आरोपी मात्र कुठेच नव्हतो. एकदा महाराष्ट्र बंदची आग झाली. आम्ही गावभर फिरायचो. पोलीस गाडी आमच्या मागावरच होती. लोकांनी उत्स्फूर्तपणे संपूर्णपणे बंद ठेवला होता. एका हारवाराला आम्ही समजावत होतो. आमची रवानगी जीपमध्ये झाली. खरं तर आम्ही काहीच गुन्हा केला नव्हता, तरी आम्हाला उचलले होते. लोकांनीच बंद पाळला होता. एसटीची हवा सोडल्याचा आरोप माझ्यावर झाला. मी डोक्याला हात लावला. साधी सायकलची हवा माझ्याने सुटली नसती आणि मला पोलीस क्रांतीवीर बनवायला निघाले होते. शेवटी पोलिसांनाच दया आली. 4 वाजता वडापाव देऊन त्यांनी मला सोडून दिले. तेव्हा मात्र शिवसैनिकांची किंमत मला कळली. कृष्णा देसाईतले आरोपी तर मी स्वतः पाहिले होते. त्यांचा छळ त्यांच्याच तोंडून ऐकला होता. शिवसेनेतली ब्रिगेड तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय होता. बाळासाहेबांची कवच कुंडले आमच्या सोबत गप्पा मारायची. साहेबांच्या दौऱ्यात आम्ही सामील व्हायचो, खास म्हणून. आमदनी काही नाही. मिळेल त्या वाहनाने सभेला, अधिवेशनाला पोचायचो. नेत्यांपासून तेव्हा शिवसैनिक दुरावलेला नव्हता. सर्वांचा मुक्त संचार असायचा.
सेनेला स्टार संस्कृतीने गाठलेले नव्हते, गाठलेले नव्हते. नेत्यांना सुद्धा सिक्युरिटी नव्हती. आता कुणीही ते चोचले मिरवतो. शिवसेना नेते डाके, सुभाष देसाई, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी अगदी प्रेमाने वागायचे. महाडिक आणि साळवींची भाषणे म्हणजे आम्हाला पर्वणीच असायची. सहज उपलब्ध होणारी ही नेते मंडळी गावागावातून फिरायची. घणाघाती भाषणे व्हायची. पक्षाकडे निधी कमी असायचा, पण पक्षाकडे सैनिकांचे वारे माफ पीप होते. नवलकर तर सारे चित्रच बदलून टाकायचे. कुणाचे कुठे भाषण रंगेल ते आम्हीच ठरवायचो. साहेबांना नाही तर सेनाभवनाच्या कानावर घालायचो. बाळा नांदगावकर, दगडू सकपाळ अशी अनेक मंडळी मध्यस्थी करायची. ते हौशीने कुठेही यायचे. तो काळ वेगळाच होता. नेते जमिनीवर होते. शिवसेना वाढावी असे त्यांना वाटत होते. आनंद दिघे, मी आणि नाना पाटेकर एकाच जीपमधून अलिबाग, मुरुड तालुका फिरायचो. दिघेंचे लोकांना खूप आकर्षण. अर्जुन पाटीलच्या खानावळीत बाकड्यावर बसून ही मंडळी जेवायची. अर्जुन आमचा सर्वात नशीबवान. नाडायची धमक ही त्याची उजवी बाजू. त्याची बहीण आमची अन्नदाता. त्याच्या घरावरही हल्ला झालेला. मुख्य नाकावर दत्ता पाटलांना खिजवण्यासाठी नेते मंडळी अर्जुनकडे आवर्जून यायची. अर्जुनलाच एकदा आमदारकीचे तिकीट मिळाले. साहेबांची आमच्यावर खास मेहर नजर. प्रचाराचे साहित्य आम्ही गाड्या भरून भरून आणायचो. एसटी स्टँडसमोर टायपिंग इन्स्टिट्यूट होती. तिथेच आमचा राबता असायचा. रात्री गाणी मीच लिहायचो. रात्रीत कोळीवाड्यातील आमची भजन मंडळी ती गायची. रातोरात कॅसेट तयार व्हायच्या. साहेबांची भाषणांच्या कॅसेट गावोगावी वाटायच्या. निवडणूक निधीला आश्रयदाते हातभार लावायचे. तर मी सुद्धा हातात ब्रश घेऊन रस्ते आणि भिंती रंगवायचो. साहेबांची सभा आयोजित केली होती. भांडून आम्ही हट्टाने ती अलिबागलाच घेतली. झाली क्रीडा भवन भरले नव्हते. माझी तर पाचावरच धारण बसली. अर्जुन कासावीस झाला होता. तेवढ्यात एकाने माहिती पुरवली. पब्लिक समुद्रावर पसरले. आम्ही सभा सुरू केली. तेव्हा पोलीस वायरलेस हा एकच संपर्काचा मार्ग होता. सुरुवातीला नेते मंडळी बोलली. फटाके वाजले आणि मुंगीला जायला वाव मिळणार नाही अशी तोबा गर्दी झाली. आजूबाजूच्या गच्ची सुद्धा भरल्या होत्या. आमची ती आव्हान सभा होती. काँग्रेसचा उमेदवारही साहेबांचाच भक्त. तोच आमच्या सभेत येऊन बसला. गर्दी बघून ढसाढसा रळला. सभेचे निवेदन, प्रस्तावना, आभार सबकुछ मीच केले. न भूतो न भविष्यती अशी ती सभा गाजली. त्यापूर्वी इतकी मोठी सभा अलिबागकरांनी फक्त इंदिरा गांधींची पाहिली होती. दोन्ही वेळेला झाडून सगळा अलिबाग परिसर सभेला हजर होता. पण गर्दी मतपेटीपर्यंत दोन्ही वेळेला पोचू शकली नाही. गर्दीचे मानसशास्त्र आत्ता कुठे मला समजू लागले होते. भुजबळांची किमयात होत. ते त्यावेळी महापौर होते. लांबलचक गाडी त्यांच्याकडे असायची. गाडीवर गरुडाचे चित्र असायचे. ते माळी समाजाचे. त्यामुळे आमची आणखीनच गट्टी. जोशी भुजबळ वाद त्यावेळी एवढा उफाळला नव्हता. दोघे आपापल्या वाटेने चालायचे. पण दोघातली स्पर्धा मात्र आम्हाला जाणवायची. जोशी भुजबळांच्या सभा गाजवायच्या. दोघांची शैलीही वेगवेगळी. दोघेही जण जवळचेच वाटायचे. फौजफाटा भुजबळांकडे मोठा असायचा. ते मला आमदारकी लढवायचा आग्रह करायचे. बाळा नांदगावकर त्यांचा खास भक्त. एक गायकर नावाचे गृहस्थ मुरुडला होते. त्यांनी नांदगावकरला आसरा त्या काळी मुंबईत दिलेला. बाळा तेव्हा नवीन होता, पण कणखर होता. गायकर भायखळ्यातील शाखा प्रमुख. त्यांनी तिथे पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या. त्यामुळे मुरुडला जेवण त्यांच्याकडेच असायचे. भुजबळांनी एकदा कामगार मैदानावर सभेच्या ठिकाणी मला पाहिले. स्टेजवर बोलवून घेतले. ध्यानी मनी नसताना मला बोलायला सांगितले. पाठीवर थाप टाकली आणि मागे न राहण्याचा सल्ला दिला. त्यावेळी ते महापौर होते. सर्वच बड्या नेत्यांकडे माझी उदबस होती. मी व्यवसायातून बाहेर पडू शकत नव्हतो. शिवसेनेला लढणारा स्थानिक नेता पाहिजे होता. मी मात्र वेळ देऊ शकत नव्हतो. पक्षात अनेकांनी माझ्यावर प्रेम केले. भुजबळांनीही केले. भुजबळांनी तर एक व्यवहारच माझ्या सांगण्यावरून केला. त्याचे कागदही कधी माझ्याकडे मागितले नाही. सरांची पकड राजकारणावर वाढत होती. का कोण जाणे, पण सरांबद्दल मला जास्तच आकर्षण होते. वरच्या गटात सरांचा माणूस म्हणून माझ्यावर कधी शिक्का बसला तोच मला कळला नाही. कुठेही आले तरी मी त्यांच्यासोबतच असायचो.
सभेपूर्वी मुद्दे संकलित करून देणे हा माझा आवडीचा विषय. अनेकांच्या गाडीतून त्यावेळी मी फिरायचो. सर विरोधी पक्षनेते असताना तर संपूर्ण कोकण दौराच त्यांच्यासोबत केला. सरांकडून बरेच काही शिकलो. त्यांची शिस्त, वक्तशीरपणा आणि व्यवहारीपणा मला खूप आवडायचा. मी कोणत्याही विषयावर त्यांना पत्रे लिहायचो. माझे अक्षर त्यांना खूप आवडायचे. सरांचा मोठेपणा हा की सर माझ्याकडे अनेकदा आले, पण माझ्या खुर्चीत कधीही बसले नाहीत. बाजूच्याच खुर्चीत ते बसायचे. सर माझे आदर्श होते आणि आजही आहे. सर जिल्ह्यात आणि मी तिथे नाही असे कधीही व्हायचे नाही. नानवी गावी मी त्यांच्यासोबतच असायचो. कामे आटोपली की सर थंडपणे सकाळी भेटू सांगायचे. आम्ही गेट बाहेर जायचो. सर असे अंतर ठेवून कसे राहू शकतात याचेच मला आश्चर्य वाटायचे. इतर नेते त्यांच्या वृत्तीवर पोटे मोडायचे, पण प्रत्येक वेळेला सरस सरायचे. त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. कुठे काय बोलायचे नाही ते मी सरांकडून शिकलो. अपमान गिळून संधीची वाट पाहण्याचे कौशल्य मी त्यांच्यात अनुभवत होतो. पक्षाचे तिकीट वाटप, विधान परिषद उमेदवारी अशा वेळी सर कठोर व्हायचे. सर्वांना बरोबर पाठवायचे. सरांना सर्वजण घाबरायचे. सर मात्र एकट्यालाच घाबरायचे. त्यांच्या कुटुंबाला, वहिनी आम्हाला साक्षात लक्ष्मी वाटायच्या. इतक्या सुसंस्कृत की आदरानं मान खालीच जायची. साहेबांच्या माई पण तशाच. साहेब मिस्किन स्वभावाचे. अनेकांसोबत मी साहेबांकडे अनेक वेळा गेलो, पण साहेब रागवताना मी पाहिले नाही. नेहमी मैफिलीचेच वातावरण असायचे. फिरक्या घेणे, किस्से सांगून हसी उडवणे असे चालूच असायचे. माई औक्षण करायच्या. साहेब आशीर्वादाचा टिळा कपाळावर लावायचे. कुलस्वामीचा गंधा बांधायचे. येणारा भारावून जायचा. माई त्यांच्या तब्येतीची काळजी करायच्या. साहेबांना माझा आवाज आवडायचा. नाना पाटेकरांसारखा आवाज आहे असे ते बोलायचे. त्यांच्याकडे काही मागायची गरजच नसायची. डामडौल आत घरात नसायचा. एकदा त्यांच्या दरबारात गेलो की मी प्रश्नच विसरून जायचो. गणेश नायकांसोबत माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला मी मातोश्रीवर गेलो. पुन्हा गप्पा रंगल्या. तिथे माला सिन्हा आली होती. तिचा फॅमिली प्रॉब्लेम साहेबांनी एका मिनिटात सोडवला. साहेबांकडे कुटुंब प्रमुखाची शान होती. माई अचानक गेल्या. आम्ही रातोरात पोचलो. साहेब सावरले होते. जीवापाड प्रेम करणारे शेकडो शिवसैनिक रडत होते. माईना अग्नी द्यायलाही आम्हीच होतो. इतकी आपुलकी माईने आम्हाला दिली होती. मोठी माणसे मोठी का ठरतात त्याचे उत्तर अशा लक्ष्मीच्या सहवासाने मिळत असते. पुढे सत्ता आली. शिवसेना सरकार बनवू शकणार नाही अशी राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांना शंका होती. मी सरांच्या विश्वासातला. मी प्रभाकर पाटलांशी संपर्क साधला. सरांशी बोललो. शेका पक्षाशी शिवसेनेचे हाडवै, पण रात्रीच चक्रे फिरली. पेझारीकरांनी मनाचा मोठेपणा दाखवला. प्रभाकर पाटलांनी महत्वाची भूमिका घेतली, पण दत्ता पाटील तयार नव्हते. प्रभाकर पाटील आणि शेका पक्षाचे आमदार यांना घेऊन मी सरांच्या घरी सकाळीच पोचलो. डायरेक्ट बेडरूममध्ये बैठक झाली. तेथूनच आम्ही तडक साहेबांकडे सर्वांना घेऊन पोचलो. सरांनी मंत्रिमंडळात सामील होण्याचा आग्रह केला. साहेबांनी मनापासून आभार मानले. सरांची निवड सार्थ ठरली होती. सरांनी मला शपथविधीचे VIP पास दिले. प्रभाकर पाटलांना ते भाऊ म्हणायचे. ते खाण्याचे चोखंदर. कॉफर्ड मार्केट मागील पोलीस कॅन्टीनला जाऊन खिमा पाव खाल्ला. मला त्यांची 2 टोके भुजकळ्यात टाकणारी. 5 स्टारचा खाना आणि पायाशी आलेले मंत्रीपद झुगारून भाऊ खिमा पाव खात होते. दुपारी आम्ही राजभवनावर दाखल झालो. सकाळच्या वायुवेगाने घडलेल्या घटनांचा मी किमयागार होतो की नाही हे मला माहीत नव्हते, पण मी साहेबांसोबत तासभर असताना बाहेर शिवसेनेतली 2 मोठी नावे मातोश्रीच्या कथड्यावर पाय सोडून अस्वस्थ बसलेली होती. पुढे एक जण विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि दुसरे सरांना हटवून मुख्यमंत्री बनले. पण तो दिवस सरांचा होता. राजभवनावर सर्वजण शपथविधी घेताना मी मात्र गर्दीत हरवून गेलो होतो. सरांच्या सोबत आम्ही मंत्रालयात गेलो होतो. आज प्रचंड गर्दी जमली होती. पत्रकारांचा गराडा होता. यशासारखे सुंदर काहीच नसते. अनेक आमदार सोबत होते. सर खुर्चीवर बसले. मी सरांजवळच उभा होतो. गर्दीत चेहरा नसलेला मी. सरांना मी पेढा भरवला. सरांनी आलिंगन दिले. काही वेगळे बोलायची गरजच नव्हती.
पुढे अनेक वेळा मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून मी फिरलो, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात सामील झालो, दौरे केले, पण कधी राखीव कोट्यातून सरांच्या भाषणांचा मी चाहता होतो. भाषणावर सतत प्रतिक्रिया मी स्वतः द्यायचो, कपड्यांवरून कोट्या करायचो. एवढी सलगीच माझ्यासाठी पुरेशी होती, तेवढीच मोठी होती. इतक्या वर्षात त्याचा गर्व केला नाही. अनेक खाजगी गप्पा मारल्या, पण अंतर मात्र कायमच राहिले. मी शिवसेनेतल्या गर्दीतला एक चेहरा होतो. पुढे अनेक जण मोठे झाले. मी माझ्या स्वभावाप्रमाणे त्या भाऊगर्दीतून काढता पाय घेतला. कोकण साहित्य संमेलनात सरांना मी अलिबागला आणले. राजकारण मी सरांसाठी काही केले म्हणून किंवा मी त्यांना राजकीय गुरु मानायचो म्हणून सरांनी मला खूप काही शिकवले. आज तटस्थपणे पाहताना जाणवते, मी तर काहीच वेगळे केले नव्हते. फक्त एका प्रवाहात एकनिष्ठेने राहिलो होतो, इतकेच. सरांनी माझी नियुक्ती कोकण निवड मंडळाचा अध्यक्ष म्हणून केली. नियुक्तीपत्र आले, पण मला ते सरकारी वकीलपद पाहिजे होते. त्याचेही पत्र निघाले होते. एकाच वेळी संधी चालून आल्या. मी निवड मंडळावर पाणी सोडले. त्यावेळी मला गणेश नायकांनी खूप साथ दिली. सरांसोबत माझे भावनिक नाते होते. सरांना नावे ठेवणाऱ्यांशी मी कधीही वाद घातला नाही, पण सरांचे वेगळेपण मला नेहमी जाणवायचे. लोकसभा अध्यक्ष झाल्यावर सरांना पुढच्या प्रमोशनसाठी मी तेव्हाच शुभेच्छा देऊन ठेवल्या होत्या. मी जिल्हा सरकारी वकील होतो. सरांचे मला अचानक बोलावणे आले. मी तडक वर्षावर पोहोचलो. तोपर्यंत 5-6 वेळा सेक्रेटरीचा फोन आला होता. सर खाजगी दालनात एकटेच बसले होते. एका फाईल संदर्भात त्यांना माझे खरे मत पाहिजे होते. पक्षाच्या निर्णयाविरोधात मी माझे मत दिले. सरांचे समाधान झाले. ती फाईल सरांनी राखून ठेवली. पुढे सर पदावरून गेले. पुढच्या मुख्यमंत्र्यांनी तो धाडसी निर्णय घेतलाच. मुख्यमंत्र्यांना असलेल्या विशेष अधिकाराचा तो प्रश्न होता. ज्याला त्या निर्णयाचा फायदा झाला त्याचा मात्र पक्षाला आयुष्यात कधीही काहीही फायदा झाला नाही. एका वैयक्तिक लाभासाठी मी कायद्यातील फट मुख्यमंत्र्यांनी वापरू नये असे स्पष्टपणे लेखी नोंदवले होते. पक्षाचे निर्णय सरांनी पचवले, पण शेवटी त्यांना ज्या चिठ्ठीने जावे लागले ते उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. अनेकांनी उठाव करण्याचे संकेत दिले. मी त्यांच्यासोबत होतो. ते वातावरण पाहून कोणीही पागळला असता. सरांनी सर्वांना धीर दिला. उठावाची ओळही कोणाच्या पेपरात आली नाही. त्याचा फायदा सरांना लोकसभा अध्यक्ष बनताना झाला. एवढी दूरदृष्टी आणि अपमान गिळण्याची तयारी खूप कमी ठिकाणी मी पाहिली आहे. सर लोकसभा अध्यक्ष झाले. दिल्लीत सरांनी मला खास पाहुणचार दिला. मला 26 जानेवारीची परेड बघायची होती. 3 दिवसांचा VIP पास सरांनी दिला. माझी राहण्याची व्यवस्था मित्राकडे होती. राष्ट्रपतींच्या बाजूच्या विंगमध्ये मी होतो. मंडणगडला धड स्काउटची परेड न करणारा मी एकदम VIP झालो होतो. आजूबाजूला सर्वच VIP होते. माझ्यासारख्या मेहरबानी आलेले VIP असे कुणीही नव्हते. दुपारी राष्ट्रपती भवनात चहापान होते. 2 दिवसात दिल्लीत मिनिटभर सुद्धा मला उसंत नव्हती. राष्ट्रपती माननीय कलाम साहेबांसोबत चहापान होते. सरांनी अनेकांसोबत ओळख करून दिली. राष्ट्रपती आले. सर्व सोपस्कार पार पडले. भारतातून अंदाजे 200 आमंत्रित होते. त्यात मी एक होतो. सोबत नामवंत होते. क्रिकेट व अन्य खेळातले दिग्गज होते. अनेक राजकीय नेते होते. कुणी नव्हतो तो मी एकटाच. राष्ट्रपतींसोबत सरांनी माझी ओळख करून दिली. प्रथा मोडून राष्ट्रपती आपुलकीने सर्वांशी गप्पा मारत होते. पुरे मंत्रिमंडळ, विरोधी पक्षनेते सारेच होते. मी कॉफी प्यायचेच विसरलो. राष्ट्रपतींना रामेश्वराची आठवण सांगितली. इतका हिमालयाच्या उंचीचा माणूस, पण सरांनी ओळख करून दिल्यावर दिलखुलास बोलत होता. मी स्वतःला हरवून बसलो होतो. माझ्या पुऱ्या आयुष्याला पुरेल असा तो क्षण सरांमुळे मला लाभला होता. कलाम साहेबांचे प्रत्येक वाक्य म्हणजे उच्च प्रतिभेचा आविष्कार होता. अगदी सौम्य आणि घरगुती पद्धतीने ते बोलायचे. सरांची निवडणूक होती. मी मित्राला घेऊन 7लाच पोहोचलो. सर 7:30ला माझ्याच गाडीत बसले. रविवार होता. दादर माहीमला जायचे होते. सरांची गाडी मागेच होती. साप्ते गुरुजींनी सरांना कागद दाखवला. सकाळी 9:30 पर्यंत 4 सोसायट्यांमध्ये सरांच्या बैठका होत्या. एवढा मोठा माणूस नियोजन काय करायचे ते बघायला मिळाले. विकास पिंपळे गाडी चालवत होता. तेवढ्या वेळात सरांनी त्या गाडीवरची चर्चा केली. नंतर सर लेखक झाले, लोकनेते झाले.
ज्येष्ठ नेते झाले आणि हळूहळू पक्षाला तेच अडचणीचे ठरू लागले. सरांच्या डोळ्यात ते शल्य सत्य लपून राहिले नाही, ओठावर आले नाही इतकेच. शिवसेनेत अनेक अनुभव घेतले, अनेकांना जवळून पाहिले, तरी उद्धवजी वेगळे वाटले. सालस माणूस. हा माणूस हौशीने राजकारणात नक्कीच आला नाही, तेही मन मोकळे. अलिबागच्या सभेचे फोटे काढणारा साहेबांचा मुलगा आता स्वतः साहेब झाला होता, पण गराड्यात अडकला. त्या चक्रव्यूहात आत पोचला तर उद्धव तुम्हाला कळतील. एकदा SEZ बद्दल बैठक होती. ते समोरच्याचा खूप आग्रह ठेवतात. मी त्या प्रश्नावर खूप ताणून बोललो. जिल्ह्यातून SEZला बराच विरोध होता आणि अभ्यास करून अहवाल देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. सर्व ऐकल्यावर ते विकासाच्या बाजूने बोलले. माझा वाद झाला. नेत्यांना ते आवडले नाही. उद्धवजींना मात्र त्याचे काहीच वाटले नाही. त्यांनी आम्हाला हरियाणा आणि गुजरातमधील परिस्थिती पाहायला जाण्याचा सल्ला दिला. तो अभ्यास दौरा मागे पडला, पण जनरेट्यासमोर पक्षही SEZच्या विरोधात पुढे गेला. मोठी माणसे मोठा विचार कसा करतात ते मी उद्धवजींच्या स्वरूपात पाहिले. चीनच्या प्रवासात सेंझेडची प्रगती पाहताना त्यामुळेच अपराधीपणाची भावना मला टोचत होती. तोही SEZचाच प्रकार. विकासाची किंमत मोजायला आम्ही तयार नव्हतो आणि ज्याला विकास म्हणत होतो ती प्रगती नव्हतीच मुळी. आज रायगड जिल्हा विकासाच्या नावाखाली भकास होताना आपण पाहतोय. लोकांना विश्वासात घेऊन सरकार विकासाच्या योजना आखत नाही आणि विरोधक प्रत्येक बाबतीत राजकारणात आडवे आणतात. नाहीतर खाडी किनारची पडीक आणि वर्कस जमिनीत आजपर्यंत महाविकास योजना सुरू सुद्धा झाली असती. गजानन वर्तकांनी माझ्यावर त्यांच्या शेवटच्या काळात खूप प्रेम केले. सेना भवन बांधण्यापासूनचे ते साक्षीदार. काळ कुणासाठीही थांबत नसतो. त्यांनी संधी सोडली आणि मागचे पुढे गेले. त्यांनी हॉस्पिटल म्हणून मला एक पत्र लिहिले. शिवसेनेचा दुसरा चेहरा त्या पत्रातून मला त्यांनी दाखवून दिला. त्यांच्या परीने त्यांनी मला सावध केले होते. आज 2 दशकानंतर त्यांचे शब्द आणि शब्द खरे ठरले. माझ्या अनमोल ठेव्यातले वर्तकांचे ते पत्र आहे. भाच्याच्या नावे जणू मृत्यूपत्रच आहे ते. विरासत न देणारे पण राजकारणात सावधानतेचा मंत्र देणारे. काही विचित्र योगायोग या प्रवासात आले. शिवसेनेत मी रमलो होतो तरी माझ्या व्यवसायाला मी धक्का लावू दिला नाही. अनेक वेळा विचार झाला, पण माझा स्वभाव मला पुढे जाऊ देत नव्हता. नियतीला मी दोष देणार नाही, कारण मागचे पुढे जाताना कुणीही मला ढकलून जात नव्हते. मीच उलटा प्रवास सुरू केला होता. गर्दीतला चेहरा होऊन जगण्यापेक्षा मीच काढता पाय घेतला होता. मुरुडला नगरपालिकेची निवडणूक होती. मुरुडला माझे भाषण गाजायचे. मुरुडकरांची मागणी माझ्यासाठी असायची. कार्यकर्त्यांचेही माझ्यावर प्रेम होते. भुजबळ आणि मी 2च मोठी घोषणे झाली. पक्ष बांधणीचा संदेश भुजबळ देत होते. त्यांचा एक एक शब्द अंगार फेकत होता. भुजबळांचा स्वर टिपेला पोचला होता. त्यांनी सभा दणानून सोडली. टाळ्यांच्या कडकडाटात आम्ही स्टेजवरून उतरलो. बाळा नांदगावकर त्यांच्याच सोबत होता. ती रात्र रंगली. आमचा मुक्काम सरकारी गेस्ट हाऊसला होता. रात्री भुजबळांचा वेगळाच रंग आम्ही पाहत होतो. बऱ्याच दिवसात त्यांना असा एकांत मिळाला नव्हता. पंतांवर स्वारी भलतीच नाराज होती. पक्षातील अन्याय ते आम्हाला सांगत होते. पहाटे आम्ही समुद्रावर फिरायला गेलो. ठराविक 4-5 जणांबरोबर त्यांनी पक्ष सोडण्याचा मनोदयही बोलून दाखवला. काही दिवसातच भुजबळ अज्ञातवासात गेले. आम्ही ती बातमी पक्षाला कळवली नव्हती. तो विश्वासघात ठरला असता. कदाचित आम्ही पक्षफूट टाळू शकलो असतो. पुढे बाळा नांदगावकरचा उदय त्याच निर्णयात घडला होता. या घटनेचे मुख्य साक्षीदार आजही मुरुडमध्ये आहेत. असाच विचित्र योग आणखी 2 दादांसोबत आला. एक नारायण राणे. आम्ही त्यांना कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला अलिबागला बोलवले होते. त्यांचा पक्षात दरारा खूप वाढला होता. शिबिर झाले. राणे पक्षनिष्ठेवर भरभरून बोलले. राणेसाहेब नाराज असल्याच्या बातम्या होत्याच, पण कुणाला सोबत नेणार, कधी नेणार हे मात्र माहीत नव्हते. त्यांना मानणारा एक गट तयार झाला होता. त्यांच्या उपकाराखाली अनेक आमदार होते. त्या काळात प्रत्येक आमदाराकडे संशयाने पाहिले जायचे, म्हणून आमदार राणेंना चोरून भेटायचे. राणे गटाचा बनायला कुणी उघडपणे तयार नव्हते. त्यांची स्वतःची ताकद निर्माण होत होती. तेच पक्षाला नेमके खटकत होते. नारायण राणेंचे जोरदार भाषण झाले. मला भुजबळांची आठवण झाली.
मनात कुठेतरी पाल चुकचुकली. देवेंद्र माझा मित्र, श्याम सावंत सुद्धा मित्र. शिबिर संपले. खाजगी बैठकीत दादानी नाराजीचा सूर आळवला. दादानी परतीच्या प्रवासाचा मला फोन केला. मी तो कुठेही सांगितला नाही. दादानी पक्ष सोडला. मी, देवेंद्र जागेवरच राहिलो. श्याम सावंत मात्र दादांसोबत गेले. पक्षाने त्यांना 2 वेळा आमदार केले, खासदारकीचे तिकीट दिले, पण तरीही ते दादांसोबत गेलेच. पुढे व्यवसायात खूप मोठे झाले, पण शिवसैनिकांचे प्रेम मात्र ते हरवून बसले. त्यांच्या विरुद्ध मला लढायला लागणार असे वाटत असतानाच तुकाराम सुर्वेंचे नाव पुढे आले. सरांचे गणित अचूक होते. कुणबी जमात आणि एक पंथ त्यांच्या सोबत होता. मी आणि अरविंद सावंत नियोजनावर होतो. आम्ही मुरुडलाच ठाण बांधून बसलो होतो. ऐतिहासिक विजय मिळवून तुकाराम सुर्वे आमदार झाले, पण आमदारकीत मात्र ते टिकवू शकले नाही. विजयी मिरवणुकीसाठी उद्धवजी, सर आणि आदित्य ठाकरे खाजगी बोट करून दिघीपर्यंत आले होते. माझ्याच गाडीतून आम्ही श्रीवर्धनपर्यंत गेलो. खूप गप्पा झाल्या. मी पक्षात राज्य पातळीवर लक्ष द्यायचे ठरले, पण माझा नेमका दोष उद्धवजींनी काढला. मी संपर्कात राहत नाही हीच त्यांची तक्रार होती. काफिल्यात राहायचे तर मला वकिली आणि अलिबाग सोडावे लागले असते. ते आवडणारे नव्हते. एक मात्र झाले, आम्ही नारायण राणेंचे सर्व मनसुबे हाणून पाडले. ते पोचायच्या आधीच मी पोचायचो आणि फिल्डिंग लावायचो. आम्हाला अर्थात पक्षाबाहेरच्या अनेक राजकारण्यांनी मदत केली. पक्षनिष्ठेच्याच मुद्द्यावर आम्ही ती निवडणूक जिंकली. ऐनवेळी आमच्या गाड्या गहाण ठेवायची वेळ आली. गणेश नायकांची तर कोंडीच होत होती. तो एक मनस्वी माणूस, स्वतःच्या विश्वात वावरणारा, स्वतःचे विश्व तयार केलेला, माझ्या सर्वात जवळचा नेता, माझा आवडता नेता. त्याने माझ्यावर मनापासून प्रेम केले, भावाच्या मायेने साथ दिली. त्यांच्यासोबत मी दिवस घालवायचो. गेली 25 वर्षे तो स्नेह आजही तसाच आहे. कधी भेटले तरी आपुलकी तीच, प्रेम तेच. मुंबईत संचारबंदी असताना सुद्धा ते माझ्या लग्नात पूर्ण वेळ सहकुटुंब होते. माझ्या वरातीसाठी नवी कोरी गाडी सोडून ते गेले होते. गणेश नायकांची तक्रार एकच, मी रेंजमध्ये नसतो हीच. गणेश नायकांचे नियोजन भव्य दिव्य, कार्यकर्त्यांचा राबता फार, राजकारणासोबत व्यवसाय आणि समाजसेवा ही सुद्धा त्यांनीच केली. अनेक प्रकल्प उभे राहिले. आता नायकांचे साम्राज्य दिसते. त्यामागच्या कष्टाच्या कथा मी त्यांच्या तोंडून ऐकल्यात. त्यांचे आयुष्य एका स्वतंत्र चित्रपटाचा विषय होईल. एक मंडळी पक्ष सोडत होती, मी गर्दीतला चेहरा होतो. भुजबळ गेले त्यापेक्षा नाईक सोडून गेले तो धक्का आम्हाला मोठा होता. त्यांची घालमेल मी पाहत होतो. पक्षांतर्गत कोंडी दिसत होती. स्वतंत्र ताकदीची माणसे असा दबाव सहन करू शकत नाही. ज्यांना उठायची ताकद नसते ते सोयीकरता स्वामीनिष्ठेच्या गप्पा मारतात. ही पक्ष वाढवणारी मंडळी पक्ष सोडून का गेली त्याचा गांभीर्याने विचार झालाच नाही. झाले ते फक्त विचार मंथन सोबतच्या भाट मंडळींचे. आजही भुजबळ, राणे, नाईक साहेबांच्या मनात खास जागा ठेवून असतील. राजकारणात ते कप्पे उघडायचे नसतात. पण या सर्वांसोबत वावरलेला मी आणि माझ्यासारखे शेकडो अशा घटनेने तिळ तुटत होतो. पक्ष तुटताना दिसत होता, पण पडझड मानायला कुणी तयार नव्हते. मीही पक्षापासून दूर जात होतो. माझी पक्षाला गरज राहिलेली नाही हेच मला जाणवत होते. मागच्या आठवणी निघाल्या की मन खिन्न व्हायचे. माझी सरकारी वकिली जोरात चालू होती. मी प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस करून शिक्षेवर शिक्षा घेत होतो. सर्व प्रतिकूल परिस्थितीत सरकारी वकिली सांभाळत होतो. राजकारणाचा शिक्का पुसता येत नव्हता, त्यामुळे तारेवरची कसरत करायलाच लागायची. पद स्वीकारले तेव्हाच वकील बारतर्फे सत्काराच्या वेळी ॲडव्होकेट नाना लिमे यांनी हे पद म्हणजे काटेरी मुकुट असल्याचे सांगितले होते. पुढे त्याची जाणीव पावली व्हायची. ज्याला अनेक केसमधून बाहेर काढला त्या आमदार देवेंद्र साटमवर खुनाचा आरोप झाला. मित्रप्रेम, पक्षादेश आणि सरकारी कर्तव्य या कात्रीत मी सापडलो. राजीनामा देऊन वकीलपत्र घ्यावेसे वाटले, पण तो पळपुटेपणा झाला असता. अत्यंत कौशल्याने ते प्रकरण मला हाताळावे लागले. मी त्यात सरकारी वकील म्हणून उभे राहणे शक्यच नव्हते. भाजप, गृह मंत्रालय, पतित पावन संघटना, पत्रकार मित्र आणि पक्षांतर्गत हितचिंतक साऱ्यांची नजर माझ्यावर होती. मी माझ्या पदाचा कुठेही दुरुपयोग केला नाही आणि त्या खटल्यात फक्त मी स्वतः प्रेक्षक बनलो. त्या दिव्यातून बाहेर पडलो आणि देवेंद्र
एकदाचा सुटला. मित्रांनो, हे जय महाराष्ट्र प्रकरण आज आपण फक्त अर्ध ऐकलं. उद्या आपण याच वेळी 11 वाजता जय महाराष्ट्राचा पुढचा भाग, शिवसेनेची पुढची प्रगती आणि त्याचा असलेला मी मूक साक्षीदार याबाबतच्या आठवणी आपण जरूर ऐकूया. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता. नमस्कार.